नमस्कार. आबालवृद्ध वाचको नमस्कार. मी नेहमीच पुस्तकांबद्दल बोलतो. जी काही पुस्तकं वाचतो, त्यांचं विश्लेषण तुमच्या समोर मांडतो. पण आज मी वेगळंच काहीतरी वाचलेलं आहे. मी काय वाचलेलं आहे ते तुमच्या समोर आहे. आज सकाळी फिरायला गेलेलो असताना समोर हे एक बॅनर दिसलं. ते बॅनर कशाचं आहे तर एका बैलाच्या वाढदिवसाला त्याच्या मालकाने किंवा त्याच्या चाहत्यांनी त्याला दिलेल्या शुभेच्छा आहेत. तुम्ही बघू शकता इथे त्या बैलाचं चित्र आहे. त्याचं नाव आहे लक्ष्या. त्याला त्याचे चाहते म्हणतायत बावधनवाला बादशहा आणि लक्ष्या फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य असा तो म्हणजे त्याचा चाहता वर्ग आहे. त्यांनी हे शुभेच्छांचं बॅनर लावलेलं आहे. खरं तर आपली कृषीवल संस्कृती गाय, बैल आणि इतर उपयुक्त प्राण्यांबरोबर आपला जुना संबंध. आपल्याकडे बैलपोळा साजरा केला जातो तो त्याच कारणासाठी साजरा केला जातो की बैल जे आपल्यासाठी कष्ट घेतो त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करावी. मात्र हा असा प्रकार पहिल्यांदाच बघितला. इतर वेळेला आपण बघतो नेत्यांचे बॅनर्स असतात. त्यांच्या अगदी म्हणजे काय म्हणतात पाळण्यातल्या नातवंडांचे बॅनर असतात. भावी महान नेता वगैरे, वगैरे, वगैरे म्हणून केले. पण बैलाचं हे बॅनर मी पहिल्यांदाच पाहिलं. कौतुक वाटलं. खरंच. जर माणसांचे बॅनर लागतात, तर प्राण्यांचे बॅनर का बरं लागू नयेत? ते तर आपल्यासाठी कितीतरी कष्ट उभारतात, कष्ट घेतात. तुम्हाला काय वाटतं? हे बॅनर बघून तुमचं काय मत आहे? मला जरूर कळवा. धन्यवाद.